संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शहादा अस्लोद रस्त्यावर मृत्यूचं तांडव सुरूच। पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। कवळीत गावावर पुन्हा एकदा शोककळा। शहादा ते मंदाना या मार्गावरील अपघाताचं सत्र थांबण्याचं नावच घेत नाहीये। 6 दिवसांपूर्वीच कवळीत येथील एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा डोंगरगावजवळ झालेल्या भीषण अपघातात कवळीत येथील 53 वर्षीय रावण हंबर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रावण पाटील हे शहादा येथून आपले काम आटपून दुपारी 12 वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक MH18T 5122 आपल्या गावाकडे कवळीतकडे जात होते। दरम्यान डोंगरगाव जवळील खडी मशीन समोरून केळी भरून शहादाकडे येणाऱ्या मालवाहतूक पिकअप क्रमांक MH39AD 2411 त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चकनाचूर झाला असून तिचं चाक निकळून बाहेर पडले। या भीषण अपघातात रावण पाटील यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी तातडीने पंचनामा करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू केली। मृत रावण पाटील यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे। एकाच आठवड्यात गावातील 2 व्यक्तींचा अपघातात मृत्यू झाल्यानं कवळीत गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। शहादा मंदाना रस्त्यावर वाहनाची वर्दळ मोठी असते, मात्र इथं सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आहे। नागरिकांनी यापूर्वी अनेकदा गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। अजून किती बळी घेतल्यावर प्रशासनाला जाग येईल असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। लाला चव्हाण, शहादा वडाळी प्रतिनिधी।